पुणे सातारा प्रवास करणाऱ्यांसाठी मागील काही वर्षांपासून खंबाटकी घाट हा प्रचंड डोकेदुखी ठरत होता। कारण इथले अरुंद रस्ते, तीव्र वळण, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा सगळ्यात मोठा धोका या घाटामध्ये होता। आणि हा घाट पार करणं म्हणजे मोठं आव्हान होतं। अनेक वेळा छोट्याशा बिघाडामुळे किंवा अपघातामुळे संपूर्ण वाहतूक इथे ठप्प व्हायची। मात्र आता या सर्व समस्यांवर मोठा तोडगा निघालाय। NHAI कडून उभारण्यात येत असलेला खंबाटकी घाट 6 लेन ट्विन ट्यूब बोगदा प्रकल्प हा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे। या प्रकल्पाचे सुमारे 86% काम पूर्ण झालं असून लवकरच हा बोगदा सुरू करण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। चला तर मग याबद्दलच अधिक सविस्तररित्या बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। गेल्या अनेक दशकांपासून खंबाटकी घाट हा पुणे सातारा दरम्यानच्या प्रवासातील सर्वात कठीण आणि धोकादायक टप्पा म्हणून ओळखला जात होता। मुंबई पुणे बंगळुरू या महत्त्वाच्या मार्गावर असलेला हा घाट अरुंद रस्ते, तीव्र वळण, खोल दऱ्या आणि सतत होणारी वाहतूक कोंडी यामुळे कायमच नकारात्मक दृष्ट्या चर्चेत राहिलेला। त्यामुळे या घाटातून प्रवास करायचा म्हटलं तरी अनेकांना धडकी भरायची। त्यात दररोज हजारो वाहनं या मार्गावरून जात असताना अगदी छोटासा अडथळा जरी निर्माण झाला तरी मोठी वाहतूक कोंडी व्हायची। त्याचबरोबर एखादा ट्रक बंद पडला किंवा किरकोळ अपघात झाला तर संपूर्ण घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा इथे पाहायला मिळायच्या। त्यामुळे प्रवास अधिक वेळ खाऊ आणि त्रासदायक सुद्धा बनला होता। शिवाय पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये एका दिशेला फक्त 0.85 किलोमीटर लांबीचा 2 लेन बोगदा होता, तर दुसऱ्या बाजूला सुमारे 8 किलोमीटर लांबीचा वळणाचा S आकाराचा घाट रस्ता होता। या रस्त्यावर तीव्र चढ उतार आणि धोकादायक वळण असल्यामुळे चालकांना सतत सतर्क राहावं लागायचं। विशेषतः पावसाळ्यामध्ये धुके, ओले रस्ते आणि कमी दृश्यमानता यामुळे अपघातांचा धोका अनेक पटीने वाढायचा। त्यामुळे अनेक प्रवाशांसाठी हा प्रवास तणावपूर्ण ठरायचा। त्यात साधारणपणे हा घाट पार करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागत असे। मात्र ट्रॅफिक जॅमच्या वेळी हा वेळ अर्ध्या तासापर्यंत वाढायचा किंवा त्याहून जास्त वेळ सुद्धा इथून बाहेर पडण्यासाठी लागायचा। आणि यामुळे यामध्ये इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता। त्याचबरोबर वेळेचं मोठं नुकसान होत होतं आणि वारंवार होणाऱ्या या समस्यांमुळे वाहनचालकांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या। वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच खंबाटकी घाट ट्विन ट्यूब 6 लेन बोगदा हा प्रकल्प साकार झाला। या प्रकल्पाअंतर्गत वाई तालुक्यातील वेळे गावापासून हरिपूर ते खंडाळा दरम्यान सुमारे 6.46 किलोमीटर लांबीचा 6 पदरी रस्ता तयार करण्यात आला। यात 2 स्वतंत्र बोगद्यांचा समावेश आहे। डाव्या बाजूचा बोगदा 1307 मीटर तर उजव्या बाजूचा बोगदा हा 1224 मीटर लांबीचा आहे। दोन्ही बोगद्यांमध्ये प्रत्येकी 3 लेन असल्यामुळे दुहेरी वाहतूक सुरळीतपणे पार पडणार आहे। या बोगद्याची रचना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे। म्हणजे प्रत्येक दिशेला 3 लेन देण्यात आल्यामुळे एकूण 6 लेनचा हा घाट रस्ता आता तयार झालाय। तर जुन्या बोगद्याच्या तुलनेमध्ये हा बोगदा अधिक रुंद, सुरक्षित आणि आधुनिक सुद्धा बनलाय। शिवाय बोगद्यामध्ये उत्कृष्ट प्रकाश योजना, रिफ्लेक्टर्स, CCTV कॅमेरे, आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशामक यंत्रणा आणि सुरक्षित रेलिंग अशा सर्व सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामुळे कधी काही अपघात घडला तरी सुद्धा मदत पोहोचवणं हे लगेचच आणि सहज शक्य होणार आहे। याशिवाय या प्रकल्पामध्ये डाव्या बाजूस 1104 मीटर आणि उजव्या बाजूला 930 मीटर लांबीचे वायडक्ट उभारण्यात येत आहेत। पुण्याच्या बाजूकडे बोगदा संपल्यानंतर कॅनॉल पर्यंत दरी पूल उभारण्याचं काम सुरू असून यातील सुमारे 15% काम अद्याप बाकी असल्याचं बोललं जातंय। बोगद्यामध्ये दोन्ही बाजूंना पादचारी मार्ग सुद्धा ठेवण्यात आलेत। तसंच आपत्कालीन मार्गाचा सुद्धा एक वेगळी सोय करण्यात आल्याचं म्हटलं जातंय, ज्यामुळे अपघात किंवा अडथळा आल्यास वाहतूक सुरळीतपणे ठेवता येऊ शकते। सध्या हा प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये असून मगाशी म्हटल्यानुसार सुमारे आता याचं काम जे आहे ते जवळपास 86% पूर्ण झालंय। अधिकृत माहितीनुसार मे 2026 मध्ये या बोगद्याचं उद्घाटन होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली गेली आहे। म्हणजे आता काहीच दिवस यासाठी लागलेले आहेत आणि लवकरच हा बोगदा सुरू होऊन वाहतुकीसाठी खुला होणार असं आता म्हणता येणार आहे। सध्या हा बोगदा चाचणीसाठी खुला करण्यात आल्यात आणि महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्या सुरू असलेला जुना घाट रस्ता पूर्णपणे बंद केला जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे धोकादायक S आकाराचा वळणाचा घाट रस्ता इतिहास
जमा होण्याची सुद्धा चिन्ह आता दिसू लागली आहेत। या नव्या बोगद्यामुळे प्रवासाच्या वेळेमध्ये मोठी बचत होणार आहे। पूर्वी 15 ते 20 मिनिटं लागणारा घाट पार करण्याचा वेळ आता केवळ 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे। यामुळे अपघातांचा धोका कमी होईल, तसंच इंधनाची सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे। दरम्यान हा प्रकल्प तब्बल 6 ते 7 वर्षांपासून सुरू होता, म्हणजेच फेब्रुवारी 2019 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला सुरुवात झाली होती। मात्र 2020 मध्ये आलेल्या कोरोनामुळे कामाचा वेग अतिशय मंदावला आणि हा प्रकल्प रखडतच गेला। मूळतः या 2 बोगद्यांसाठी 3 वर्षांची मुदत होती, परंतु अनेक अडथळे पार केल्यानंतर आता हा प्रकल्प अखेर आपल्या समोर साकार झालेला आहे। दरम्यान खंबाटकी घाट हा मुंबई पुणे बंगळुरू कॉरिडॉर मधील अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्यामुळे या प्रकल्पाचा फायदा अनेक स्तरांवर सुद्धा होणार आहे। जसं की दैनंदिन प्रवासी, लांब पल्ल्याचे वाहन चालक आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हा बोगदा मोठा दिलासा ठरणार आहे। माल वाहतूक वेगवान झाल्यामुळे व्यापार आणि उद्योग क्षेत्राला सुद्धा मोठा फायदा होणार आहे। त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार आणि सज्जनगड या लोकप्रिय पर्यटन स्थळांना जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा प्रवास अधिकच जलद आणि सोपा होईल आणि यामुळे वीकेंड ट्रिप किंवा रोड ट्रिप यासोबतच शहरी पर्यटनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात चालना मिळेल। तसंच स्थानिक पर्यटन सुद्धा यामुळे नक्कीच विकसित होईल। एकूणच पाहता खंबाटकी घाटातील हा 6 लेन ट्विन ट्यूब बोगदा हा केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नसून पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार असं म्हणता येणार आहे। जिथे पूर्वी हा प्रवास करताना ताण यायचा किंवा धोका जाणवायचा, त्यासोबतच प्रचंड वेळ सुद्धा यामध्ये जात होता, तिथे आता जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा नवा अनुभव सगळ्यांनाच घेता येणार आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते सातारा प्रवास हा केवळ सोपा होणार नाही, तर संपूर्ण प्रदेशातील कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि पर्यटनाला नवी दिशा मिळेल। त्यामुळेच हा प्रकल्प खऱ्या अर्थाने सर्वांसाठीच एक मोठी पर्वणी सुद्धा ठरेल, यात काही शंका नाहीये। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतंय, तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।